भटके विमुक्त नेते माननीय प्राध्यापक किसन चव्हाण सरांना आपण आपले विचार व्यक्त करावेत। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक या ठिकाणी होत असलेल्या अधिवेशनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्यातील तमाम वंचित बहुजनांचे आशास्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय लक्ष्मण माने, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो आणि बहिणींनो, या नाशिक जिल्ह्यामध्ये 14 वर्षानंतर एक मेळा भरतो। आज हा मेळा बघितल्यानंतर, सगळी ही संख्या बघितल्यानंतर, इथं या ग्राउंड वरती 2 लाख लोकांचा आकडा आहे। 2 लाख गुणिले 3 6 लाख झाले। मला असं वाटतं की नाशिकचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे। पवन भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो। दुसऱ्याच्या दारात जायची गरज नाही। बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि बाळासाहेब सगळ्यांनाच आता भाजपवाले, सेनेवाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्यांनाच रात्री सुद्धा स्वप्नात सुद्धा दिसू लागलेले आहेत। मित्रांनो, 70 वर्ष तुमची आमची फसवणूक केली। वंचित बहुजन आघाडीची स्थापना या ठिकाणी 2019 ला याच्यासाठी केली की 4.5 वर्ष देशामध्ये आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे कोणी आंबे खाऊन पैदा झालेली जमात बसलेली आहे त्या जमातीला हुसकावून लावून तमाम या देशातल्या भूमिपुत्रांना संसदेमध्ये पाठवायचं आणि राज्याची सत्ता देखील आमच्या हातामध्ये घ्यायची, याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झालेली आहे। 8वं अधिवेशन आहे, तळ ढवळून निघालेला आहे। खालचा तमाम समाज एकत्रित येत आहे आणि जेव्हा जेव्हा इथला गरीब समाज, वंचित समाज सत्ता मागतो, तुम्ही दुसरं काही मागितलं तरी द्यायला सत्ताधारी आणि प्रस्थापित तयार होतील, पण सत्ता मागितली की देणार नाही। आमची माणसं निवडणुकीला उभी राहिली, वंजारी उभा राहिला तर चर्चा होते, वाजवा तुतारी आणि हटवा वंजारी। एखादा माळी समाजातला कार्यकर्ता उभा राहिला तर म्हणतात वाजवा टाळी आणि हटवा माळी। एवढी मोठी संख्या बघितल्यानंतर नाशिक जिल्ह्यामधल्या आदरणीय छगन भुजबळ साहेबांना निमंत्रण देतो, शत्रूच्या गोटामध्ये थांबू नका। त्यांनी तुमचा कचरा केला, तुम्हाला जेलमध्ये टाकलं। अरे खरंच जर तुम्ही महात्मा फुलेंच्या विचाराचे वारसदार असाल, खरंच तुम्ही जर समतावादी विचार असाल, खरंच जर तुम्ही समतेचा विचार घेऊन माळी समाजापर्यंत जात असाल, तर राष्ट्रवादी हे तुमचं ठिकाण नाही आहे। बाळासाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसा, तर फुलेंचं स्वप्न साकार होईल, हे जाहीर आव्हान आहे। नाहीतर तुम्ही उभे राहिलेत की पुन्हा चर्चा होईल वाजवा टाळी हटवा माळी। तुम्हाला हटवायचं नसेल, तुम्हाला वाचवायचं असेल तर फक्त आणि फक्त या राज्यातलं एकमेव नेतृत्व आहे आणि ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। तेच आम्हाला न्याय देऊ शकतात, दुसरे न्याय देऊ शकत नाही। 70 वर्ष आम्हाला वापरलं। मित्रांनो, सुरुवातीच्या काळात वाटलं होतं आम्हाला हे सरकार संविधान बदलायला निघालंय, पण 3 राज्यामध्ये तलाक देऊन टाकला। आता संविधान ते बदलू शकत नाही आणि झालं महाराष्ट्रामध्ये तर आमचं सरकार येणार आहे। अरे लाखोच्या संख्येने लोक जमतात, जे कोणी कारखानदार आहेत सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता जे आम्हाला विकत घेण्याची भाषा करतात, त्या हरामखोरांनी या ग्राउंड वरती फक्त नजर टाका आणि बघा ही संख्या पदार खिचात आलेली आहे। आणि म्हणून तुम्ही काय संविधान बदलणार आहात? या जनतेच्या निमित्तानं मी संविधान बदलणाऱ्याच्या बद्दल बोलतो, त्यांना सांगू इच्छितो कि तुम्हारा तख्त भी बदल देंगे, तुम्हारा ताज भी बदल देंगे। मिस्टर भागवत, तुम क्या बदलोगे? संविधान। संविधान बदलने से पहले तुम्हारी सरकार की उखड़ के फेंक देंगे। बाळासाहेब आमच्या सोबतीला आहे
आणि बाळासाहेब हे नेतृत्व चर्चा केली काँग्रेसने म्हणे अकोला मतदारसंघ बाळासाहेबांना सोडतो भिकार चोटांनो बाळासाहेबांची औलाद देणाऱ्याची घेणाऱ्याची औलाद नाहीये 70 वर्षापूर्वी बाबासाहेब धावून आले आणि 70 वर्षानंतर माझा वंचित समाज साहेब खरं सांगतो आमची भगिनी बोलत होती माझ्यासारख्याला अस्वस्थ होत होत कुणाला न्याय द्यायला निघालेत एकीकडे माझा पोरगा आमदार झाला पाहिजे माझी पोरगी खासदार झाली पाहिजे माझा पुत्या खासदार झाला पाहिजे असा विचार एकीकडे आणि साहेब तुम्ही विचार करतात की या वंचित समाजातल्या माणसं सत्तेमध्ये गेला पाहिजे साहेब खरंच अस्वस्थ होत की आम्ही बाबासाहेब नाही बघितला तुमच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांच्या रूपाने बघतोय साहेब आम्ही विश्वास केलाय जाहीरपणे सांगतो साहेब की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही आम्हा भटक्या विमुक्तांना काही नाही दिला तरी चालेल पण साहेब तुमच्या प्रती असणारी निष्ठा कदापि कमी होऊ देणार नाही असा शब्द या भटक्या विमुक्ताच्या वतीनं तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत